एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये 184/225 पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे। याच्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी त्या स्कूल बसच्या चालकाने मुलाच्या पार्श्वभूमीवर पेन्सिल टोचल्याची तक्रार प्राप्त झालेली होती। त्या संदर्भात हा गुन्हा दाखल आहे। या संदर्भात पोलीस स्टेशनकडे मुलाचे वडील मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेल्यानंतर आमच्याकडे ती माहिती आली। ते आल्यानंतर लगेच त्यांना आपण पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि तात्काळ फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली। त्या दरम्यानच या संदर्भातला संशयित जो व्यक्ती होता त्याची माहिती घेतली आणि त्याला 1 तासाच्या आत पोलीस स्टेशनला आपण आणलं आणि त्यानंतर फिर्याद दाखल झाली। त्यानंतर गुन्ह्यामध्ये त्याला अरेस्ट करण्यात आली आणि 30 तारखेपर्यंत त्याचा PCR आहे। या संदर्भातला जो तपास आहे तो जलद गतीने सुरू आहे। या संदर्भातले सर्व पुरावे आम्ही गोळा केलेले आहे आणि अधिक तपास सुरू आहे। सध्या आम्ही आरोपीला अटक केलेला आहे आणि तपासाच्या ज्या अनुषंगाने जे काय घटना आहे, सीसीटीव्ही फुटेजेस आहे, या व्यतिरिक्त बाकी साक्षीदार आहे यांचे बयान घेऊन त्याचं अनालिसिस सुरू आहे। ही जी पर्टिक्युलर बयान ज्या ठिकाणी ज्याच्या संदर्भात ही घटना घडल्याची सांगितलेलं आहे, याच्यामध्ये 2 सीसीटीव्ही आतमध्ये इन्स्टॉल्ड आहे। ऑलरेडी या संदर्भात स्पष्ट सूचना आहे। त्यामुळं ज्या काही शासनाने या संदर्भात निर्देश दिलेले आहेत त्या सर्व निर्देशाचे पालन सर्व शाळा प्रशासनाने करावं, या संदर्भात पुन्हा एकदा नवीन सर्वांना विनंती करण्यात येणार।